नमस्कार, तू हिरे माझा मितवा या सिरियलच्या एपिसोडमध्ये आज आपण पाहत आहोत. ईश्वरीला तिच्या आईला भेटायचं होतं म्हणून तिला भेटवून अर्णवने घरी आणलेलं असतं, पण गाडीमध्येही तिचं कशातही लक्ष नसतं. त्यावेळेला ईश्वरीला भानावर आणण्यासाठी इथे अर्णव छानशी छोटीशी चेष्टा मस्करी करतो आणि त्याच्यानंतर छान स्माईल ईश्वरीच्या चेहऱ्यावरती येते आणि मग दोघंजण आनंदाने एकमेकांशी गप्पा मारतात आणि ईश्वरी मग घरात जायला निघते. तितक्यात अर्णवलाही एक ऑफिसचा कॉल आलेला असतो, त्याच्यामुळे तो बाहेरच फोनवरती बोलत बसलेला असतो. ईश्वरी मात्र इमोशनल झालेली असते. तिला जे बोलायचं होतं, आईला विचारायचं होतं, ते तर काही विचारणं झालेलंच नसतं. मग ती देवासमोर हात जोडून मग देवाला प्रार्थना करत असते की जे हे काही चाललेलं आहे देवा, ते इथल्या इथं थांबव, माझ्याच्याने हे काही सहन होईना, कुणाजवळ मन मोकळं करावं हेही कळेना, आईशीही नीट बोलणं झालेलं नाही. पण इथे तर सगळेजण म्हणत असतात की सात्विका ही त्या बाईमुळेच जीव देण्यासाठी प्रवृत्त झाली, तिने आत्महत्या केली, म्हणजे ती बाई म्हणजे माझी आईच का, असा विचारही तिच्या मनात सारखा येत असतो. आता तिला एक गोष्ट आठवते की तिच्याकडे तो एक न्यूजपेपर आला होता, जो न्यूजपेपर अर्णवला दाखवल्यावर अर्णव चिडला होता. तर त्याच न्यूजपेपरचं ती पान खोलून त्यातल्या काही गोष्टी वाचण्याचा प्रयत्न ती करू लागते आणि त्याच्यामध्ये राज शिर्केने एका बाईसोबत केली, रासलीला केली, विवाहबाह्य संबंध, असे काही न्यूज असतात. तर त्याच्यामध्ये ह्या बाईचं नाव आहे का, तर ती शोधण्याचा प्रयत्न करू लागते. चेहरा ही आहे का, हेही शोधण्याचा प्रयत्न ती न्यूजपेपरमध्ये करू लागते. पण न्यूजपेपरचं पान काही व्यवस्थित नसतं, त्याच्यामुळे ते तिला अर्धवटच खबरी देत असतं. मग ती विचार करते की आपण लॅपटॉपमध्ये शोधावं का. इकडे अर्णव रूमच्या दिशेने निघालेला असतो. तितक्यात त्याला अंजली हाक मारते, थांबवते. तो मागे वळून पाहतो, मागे जातो आणि अंजलीला विचारू लागतो, ताई तुझ्या चेहऱ्यावर एवढी चिंता का दिसत आहे, तू काय एवढी टेन्शनमध्ये. तर ती सांगते की तू तुझ्या जिजूंना सॉरी म्हणायला हवं, त्यांना फार वाईट वाटलं होतं आणि त्यांना वाईट वाटलेलं, त्यांचं झालेला अपमान मला सहन नाही होते. तर ताईच्या आनंदासाठी मग इथे तो विचार करतो की आपण माफी मागायला हवी. तितक्या ताईच्या चेहऱ्याकडे, हाताकडे नजर गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की तिच्या अंगावरती दागिने नाही. मग दागिन्यांची गोष्ट तिने सांगायला सुरुवात केली की आम्ही मंदिरात गेलो, तिथे आम्हाला 1-2 गुंडांनी पकडलं, आमच्या अंगावरचे सगळे दागिने त्यांनी घेतले, पण तू इतका टेन्शनमध्ये आहे की तुझे जिजू बोलले की तुला त्रास नको व्हायला म्हणून ते स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करून येत आहे आणि त्यातच त्यांना तुझी पण किती काळजी बघ ना, त्यात तू केलेला अपमानही ते एवढा लक्षात ठेवत नाही. पण ताईच्या आनंदासाठी इथे अर्णव लगेच म्हणतो, ताई माझ्यामुळे जर काही वाईट वाटलं असेल त्यांना तर मी लगेच माफी मागतो, चल बरं. इथे ईश्वरी पासवर्ड काढत असते लॅपटॉपचा. तिला ती न्यूज बघायची, इतक्या वर्षापूर्वी न्यूज तर असेलच ना लॅपटॉपमध्ये एखाद्या न्यूज चॅनलची, तर त्या न्यूज चॅनलचं नाव, ॲड्रेस टाकला तर सगळं काही माहिती आपल्याला मिळेल. मग ती सात्विकाचं नाव टाकते, स्वतःचं टाकते, परत अर्णवचं नाव, बर्थडे टाकते, पण काहीच केले मॅच होत नसतं, अनलॉकच होत नाही तो लॅपटॉप. इथे राकेश मात्र सोन्याच्या वस्तूंना खोलून त्यांचं छान प्रकारे नजारे पाहत असतो. तितक्यात दरवाजा ठोठवण्याचा आवाज येतो, मग तो ते सगळं खिशात घालण्याचा प्रयत्न करू लागतो. तितक्यात अंजली अर्णवला रूममध्ये घेऊन येते आणि अर्णवचं लक्ष खरं तर राकेशच्या खिशाकडे असतं. तो खिशामध्ये काहीतरी ढकलत असतो, तर त्याला अंदाज आला आहे की याच्या खिशात काहीतरी फुगलेलं दिसते, बहुतेक ते दागिने याच्याकडेच असावे अंदाज. इथे तो ताईच्या खुशीसाठी राकेशची माफी मागू लागतो, माझ्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं, त्रास झाला, माझ्याकडनं जी चूक घडली त्याच्यासाठी मी सॉरी म्हणतो. आणि सॉरी म्हणून मग दोघंजण एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आनंद व्यक्त करत असतात. खिशात हात घातल्या अर्णवला मंगळसूत्राची दोरी लागली, त्याने ती खेचली खिशातनं बाहेर आणि बाजूला सरकल्यावर, जिजू तुमच्या खिशात काहीतरी लटकले असं म्हणत तो दाखवू लागतो आणि लगेचच अर्णव त्या खिशातनं ते मंगळसूत्र बाहेर काढतो. इथे ईश्वरी स्वतःचं मिस इंदोर असं नाव आता लॅपटॉपमध्ये टाकून पाहत आहे, जेणेकरून लॅपटॉप शेवटचा चान्स अनलॉक होण्याचा, तर ती प्रयत्न करत असते. इथे राकेशला सगळेजण प्रश्न विचारू लागतात की हे मंगळसूत्र तुझ्याकडे कसं काय आलं. तर राकेश अर्णवकडे रागाने पाहत म्हणू लागतो की तू मला शेवटी पकडलंस ना, तुला गप्प नाही बसवत ना, तुझ्यामुळेच झालं हे, असं म्हणत त्याच्याकडे रागारागाने पाहत बोलू लागतो. अर्णव त्याच्याकडे आनंदाने पाहत असतो की कसा पकडला गेला चोर, आता काय उत्तर देशील बायकोला. तर तो सांगू लागतो की खरं तर मी त्या चोरांमागं गेलो ना, तेव्हाच मला हे सगळं मिळालं होतं, पण ते मंगळसूत्र तुटलेलं होतं, मग ते तुला तुटलेलं मंगळसूत्र कसं द्यावं, मी ते रिपेअर करून तुला सरप्राईज म्हणून आणून देणार होतो. वाव किती छान ना, असं इथे अंजली म्हणते. पण किती हो तुम्ही, मला पहिले सांगायचं ना तुम्ही ते आणलं आहे. ती मंगळसूत्राकडे पाहते आणि म्हणते, मी उद्याच जाऊन ना सोनाराकडनं मंगळसूत्र दुरुस्ती करून घेते.
अर्णव म्हणतो, बघ ताई, तुझं नशीब खूप चांगलं आहे, तुला सगळे दागिने मिळाले. ते दागिने मग राकेश खोलून दाखवू लागलं. तुझं नेकलेस, तुझे कानातले, सगळं काही व्यवस्थित आहे. तिथे सगळं पाहते, तिला आनंद होतो. खरंच तुम्ही किती हुशार आहात हो, माझ्या चोरीला गेलेलं मंगळसूत्र पण आणलं. इथे मिस इंदौर नाव टाकल्यानंतर छान प्रकारे लॅपटॉप अनलॉक झाला. रमाकांत शिर्के यांच्यावरती जी न्यूज होती ती तिने टाईप केली. त्या न्यूजपेपरचं पान जसं तसं तिथे आलेलं असतं. पण ना, न्यूजपेपरमध्ये एक गोष्ट आहे, इथे राज शिर्केंचा चेहरा आहे, नाव आहे, त्यांच्यावरती बातमी आहे. पण ती बाई आहे ना, तिचं चेहराही नाही, नावही नाही. आजपर्यंत ती बाई कोण होती हे कुणाला माहितीच नाही. म्हणजे ती माझी आई नसावी असं इथे ईश्वरीला वाटतं. पण ती काही सत्य आता लपवू शकणार नाही, कारण जगासमोर जे सत्य आलेलं नाही ते ईश्वरीसमोर आलेलं आहे. तो चेहरा, तो फोटो, सगळं काही तिने पाहिलं. तिला एक गोष्ट आठवली. आई काही वर्षांपूर्वी इमोशनल झाली होती. तर त्यावेळेला ती म्हणाली होती की तुझे बाबा आणि मी ज्यावेळेला एकत्र राहू त्यावेळेला तुम्हाला आमचा भूतकाळ सांगू. तो सांगणं खूप महत्त्वाचं आहे, पण दोघांनी तुम्हाला समजून सांगितल्यावरतीच तो तुम्हाला समजेल. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल, इथे सगळे घरातले मिळून ईश्वरीला लंच सरप्राईज देतात. त्यात आजी एक अनाऊन्समेंट करते, घरातल्या सगळ्यांना बोलवते आणि सगळ्यांसमोर ती म्हणते की मला आता माझ्या सुनेवर खूप विश्वास पटलेला आहे, ती हे घर चांगलं सांभाळू शकते. त्यामुळे एक मी निर्णय घेतलेला आहे, सात्विकाचा जो काही हा संसार आहे तो इथून पुढे ईश्वरीने सून म्हणून सांभाळावा, ती सून म्हणून जबाबदारी घ्यावी. असं म्हणत आजी तिच्या हातामध्ये चाव्यांचा सगळा गुच्छा ठेवू करते. ईश्वरी काय करावं सुचेना. ती ह्या गोष्टीला नकार देत असते, पण आजीने दिलेली जबाबदारी तिने आता घेतलेली असते. तिच्या समोर आता एक मोठं आव्हान उभं आहे. काय करावं, हे घर कसं सांभाळावं. अर्णवला हे सत्य समजेल की माझी आईच ती बाई आहे, तर तो कसा रिॲक्ट होईल. या सगळ्या गोष्टींच्या संकटांना ती कशी सामोरे जाणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.